सेवा अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा रत्नाहून ही अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा सुखदुःखांच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता सुखदुःखांच्या जाणीवांना तुम्ही अजरामर करता अधीर झालो आम्ही आपल्या मार्गदर्शनाला तरी आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री दगडू दादा यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा। नमस्कार। सगळ्या इकडली पण सगळे ताट मान असल्यानंतर ताटपाट ठीक आहे म्हातारे घ्यायला का सरळ वाटलं पाहिजे का बघा कसं डोळे चमकत सगळ्यांचे डोळे चमकत आहे असं वाटतं की तुमची सगळी श्रमजीवच्या तुमचीच होणार आहे ठीक आहे। तर आजच्या वेणुताई कन्या माध्यमिक शाळेच्या वतीनं आयोजित भगवानराव रोगटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ प्रश्नमंजुषा या विद्यार्थ्यांसाठीच्या कार्यक्रमाचे मुख्य पाहुणे जे मित्र ज्येष्ठ सहकारी आचार्य डॉक्टर करुणाकर कांबळे ज्यांनी तुम्हाला खूप महत्त्वाची टिप्स दिली जी विद्यार्थ्यांना खूप गरजेची होती नाही का। सगळे अधिकारी असे नसतात एखादा अधिकारी आपल्याला मिळतो खामट्या ते शरद जोगदंड यांनी काय सांगितलं घाबरायचं नाही तुम्हाला त्रास दिला तर काय करा ज्या गाडीवर तुम्हाला त्रास दिला त्या गाडीचा नंबर आम्हाला व्हॉट्सअप करा कुणाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांच्या मार्फत शिक्षकांची नाही का अधिकृत तुमच्यासाठी चांगली गोष्ट की नाही तुम्हाला सांगा ना आपलं टाळ्या वाजवून आता नाही तेव्हा नाही का। तर हे चांगल्या चांगल्या गोष्टी सांगण्यासाठी या निमित्तानं पाहुणे येतात मी तर दरवर्षीच येतो मी भाषण करायचं अवघड काय बोलणार एक गोष्ट सांगतो सगळ्यात महत्त्वाचं प्रश्नमंजुषा म्हणजे काय 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 असतं कोण सांगतं एक जण सांगा प्रश्नमंजुषा म्हणजे आजचा कार्यक्रम काय स्पर्धा तुम्ही पण स्पर्धकांपैकी कोणाला सांगायचं असं सांगू शकता मला प्रश्नमंजुषा म्हणजे काय नेमकं काय मला माहित नाही काय असते कोण सांगेल आपल्या शाळेतले खुर्चीला विचारू का काय नाही काय ते तुम्हाला माहित नाही प्रश्नमंजुषा आता हे कार्यक्रम काय तुम्हाला माहित नाही काय सांग एक तरी कोणती तयार झाली इकडे प्रश्नमंजुषा म्हणजे काय काय मला माहित नाही प्रश्नमंजुषाची स्पर्धा त्यात काय असतं कोणी विचारणार सर उत्तर कोण देणार मी मुली कोणत्या मुली आता इथे प्रश्न विचारणार आहेत अगोदर लेखी परीक्षा आहे त्याच्यातून जे पास होईल मग त्यांची म्हणजे प्रश्नमंजुषा ऐन वेळेला प्रश्न विचारणार तुम्हाला त्याला त्याचं ऐन वेळेला त्या वेळेमध्ये उत्तर द्यावं लागतं। आता तुम्ही सगळे टीव्ही बघणारे लोक आहेत मला एका प्रश्नाचं उत्तर द्या तुम्ही टीव्ही बघता कोण बनेगा करोडपती कुणी कुणी बघितला हात वर करा तुम्हाला प्रश्नमंजुषा समजत नाही मग कोण बनेगा करोडपती कसं काय समजतात तिथं काय विचारतात किती सोपे असतात का अवघड असतात खाली 4 ऑप्शन असतात ना मग त्यातलं माहिती असतं का आपल्याला कोणी कोणी ते बघताना आपलं करेक्ट उत्तर दिलं इमानदारीने सांगायचं समजा कोण बनेगा करोडपती मध्ये एखादा प्रश्न विचारला आणि तुमचं आणि त्या प्रश्न उत्तर देणारे पुस्तकाचं करेक्ट उत्तर आले असे किती हातवरी करा एक कोणता प्रश्न आठवतो का कुणाला प्रश्न आठवतो का तुमच्यापैकी ज्याने उत्तर दिलंय तर तुम्ही उत्तर चुकीचं दिलं असेल नंतर करेक्ट उत्तर दिलेलं कोणाला प्रश्न माहिती काय त्याचं उत्तर माहिती का एक प्रश्न विचारला त्याचे 4 ऑप्शन दिले त्याचं उत्तर दिलं असं कोण आहे का इथं तुमच्यापैकी तिथं नाही घरी बसल्या एकही नाही
आणि किती पोरेने करोडपती बघितलं ते हात वर केला जेवढे होते आता हात वर येत बघा एवढं सगळे हात खरं खरं कमी हात आले म्हणजे तुम्ही खोटं बोलताय हे बरोबर आहे का चूक आहे की नाही बघा कोण बनेगा करोडपती कोण बघते बोल की सगळ्यांच्या हात वर झाले 80% मुली आणि मी आता प्रश्न विचारला मग खरं सांगायचं असा मोडल्यासारखा असा हात तुमच्यापैकी हात वरी केलेल्यापैकी एकाही विद्यार्थीला प्रश्न आठवतो का एखादा तरी तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो त्याचं उत्तर द्याल ना तुम्ही सगळे आंबेजोगाईचे आहात प्रॉपरचे आहात का बाहेरगावचे आहात प्रॉपरच्या हा बाहेरगावच्या तुम्हाला दिशा माहिती आहे पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर माहिती ती कोणती खरी कोणतीच नाही कारण चुकीचा व्हायचा आहे तुम्हाला एक प्रश्न आहे गावाचं नाव विचारतो त्याची दिशा विचारतो त्याला 4 ऑप्शन देतो जे करेक्ट उत्तर देईल सोपा प्रश्न विचारतो मग मी भाषण नाही करणार नाही का मजा करू आपण आवडेल अंबाजोगाई तालुक्यामध्ये एकच नदी मोठी वाहते अंबाजोगाई तालुक्यात एकच नदी वाहते आणि ती पश्चिमेकडून ईशान्येकडे जाते त्या नदीचं नाव काय ऑप्शन ए गंगा ऑप्शन 2 मांजरा ऑप्शन 3 सिंधपना ऑप्शन 4 वान नदी तुम्हाला एकत्र उत्तर द्यायला सांगितलं हात वरी करा आता कोणीतरी एक जण या एक जण तुम्ही तेच परत आज हा मी काय प्रश्न विचारला वानदी हो वानदी काय प्रश्न विचारला प्रश्न विचारला ठीक आहे आंबेजोगाई तालुक्यातून पश्चिमेकडून ईशान्येकडे नदी कोणती वाहते ईशान्य दिशा कुठल्या पडला पश्चिम बाजू कुठे आहे इकडे पश्चिमेकडून ईशान्येकडे वाहणाऱ्या नदीचं नाव काय आणि थांबा नंतर काय हे उत्तर करेक्ट ज्यांनी दिलं त्यांनी हात नाही वरी करायचे ज्यांनी उत्तर नाही दिलं त्यांनी हात वरी करायचे ज्यांनी उत्तर दिलं नाही हात वरी केले 1 इमानदार 2 इमानदार 3 4 5 6 हा इमानदार पर्यंत हात सगळ्यांनी वरी केले व्हेरी गुड थँक्यू खाली आणि ज्यांनी करेक्ट उत्तर दिलं वान नदी ते किती हात ते नाही दिला तरी हात वरी आणि दिला ते हात वरी ठीक आहे चला मला कळलं की तुम्हाला दिशा कळते बस चर्चा करू नका तुम्हाला दिशा कळते हे मला कळालं आणि तुम्हाला पश्चिम ते ईशान्येची पण दिशा कळाली ही किती चांगली गोष्ट आहे किती छोटे गोष्टी असतात जे शाळेत वर्गात नसतात नाही का बरोबर आहे की नाही असे प्रश्न छोटे प्रश्न तिथे विचारतात छोटे उत्तर आपल्या भागात आपल्याला कमीत कमी थोडी माहिती पाहिजे आपल्या तालुक्यात नदी पश्चिमेकडून ईशान्येकडे कोणती वाहते पूर्वेकडून पश्चिमेकडे कुठली नदी वाहते का पूर्वेकडून पश्चिमेकडे कुठली नदी वाहते का हे पाहिजे दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी किंवा दिशा कळायला पाहिजेत आपल्याला आपल्या पश्चिमेला कुठलं मोठं शहर आहे पश्चिमेला आपल्या जिल्ह्यातलं मोठं शहर कोणतं आहे पश्चिम दिशेकडे सगळ्यात मोठं शहर कोणतं इकडं हा माहित नाही बरं उत्तरेकडे कोणतं शहर आहे इकडे शहर ते पण माहिती बरं दक्षिणेकडे कोणतं शहर आहे माहित नाही पूर्वेकडं काहीच माहित नाही आपल्याला लातूर माहित नाही बीड माहित नाही माजलगाव माहित नाही अहमदपूर माहित नाही परळी माहित नाही काय तर दिशा कळायला पाहिजे कुठल्या दिशेला ठीक आहे लक्षात ठेवा आपण हे छोटे गोष्टी पुस्तकात नसतात पण आपल्याला हे सामान्य ज्ञान असणं आवश्यक आहे आपल्या तालुक्यात किती नद्या आहेत माहिती कुणाला आंबेजोगाई तालुक्यात नद्या किती कुणाला माहिती आहेत एक झाली वान दुसरी रेवती जयवंती तिथं आपल्या गावातूनच वाटते आणखी 2 झाल्या तिसरी नदी मांजरा
हा? आपल्या तालुक्यात वाहत होती, आता नाही तालुक्यात वाहत. आपल्या तालुक्यात वाहते ना, आपल्या गावाच्या साईडला आहे ना. आहे. आणखीन एक नदी आहे, नाव सांगायचं. हा, गंगा नाही, रेना रेना नदी वाहते. इकडं गीता जाताना कोण आहे, गीताचे दसरी रोडचे आहेत का कोणी? आहे का तुमच्याकडे रेना? रेना रेना नदी आहे का तिकडं? दसरी आहे ना. चला, एवढा छोटासा भाषण तुमच्यासाठी. दिशा महत्वाची, एवढं लक्षात ठेवा. असे लाखो प्रश्न तयार होऊ शकतात, त्याची प्रश्नमंजुषा. आणि छोटे छोटे जे गोष्टी आहेत आपल्याला दिशा शिकवली जाते, पण प्रत्यक्षामध्ये आपल्याला असा जो प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचा विचारला तर आपल्याला आली पाहिजे, त्याला म्हणतात सामान्य ज्ञान. त्याची स्पर्धा असते. आता जी प्रश्नमंजुषेत सहभाग घेणारे विद्यार्थी, त्यांना सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्ही त्याच्यातून फेरीमधून तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्क घ्या. आणि प्रश्नमंजुषा कशी असते मला तर काही माहिती होतं, पण आता मी मुद्दाम शेवटच्या राऊंडला पाहिली. तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि माझं छोटंसं भाषण म्हणत नाही, ठीक आहे, तुमच्याशी गप्पा मारल्या, गप्पा तुम्ही ऐकून घेतल्या, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि पुढे जाताना चॉकलेट देतो. ठीक आहे, ओके.